गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू बॅक टू माय चॅनल कैवल एंटरटेनमेंट. तर मित्रांनो, काल आम्ही इकडे काश्मीरला पोहोचलो. तर श्रीनगरवरून आम्ही कॅब केली पहलगामसाठी. दुपारपर्यंत इकडे पोहोचलो. 5 तासाचा डिस्टन्स होतं. तर पहलगामपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यामध्ये एक पॅम्पर करून एक सिटी होती. त्याच्यामध्ये सॅफ्रन हे खूप फेमस आहे ह्या सिटीमध्ये. तर सॅफ्रनची शेती आम्ही तिथे बघितली. काही विकतही घेतलं आणि कालचा दिवस पूर्ण रेस्ट केलेला, कारण की आम्ही खूप दमलेलो होतो. कारण की मॉर्निंगला सकाळी 3 वाजता आम्ही निघालेलो, फ्लाईट होती 3ची. कालचा दिवस रेस्ट करून आज आम्ही पहलगाम सिटी आम्ही फिरणार आहोत. तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हे आमचा पहिला टूर आहे थंडीचं. तर बघूया आज पहलगाममध्ये काय काय आहे आणि तिथे खूप मजा करणार आहोत, खूप धमाल करणार आहोत आम्ही फ्रेंड्स. बोलत आहे बोल बोल. आणि काही आमचे फ्रेंड्स पण आहेत, त्यांच्यासोबत पण आम्ही इथे स्नोला जाणार आहोत. मित्रांनो, मॉर्निंगचा टेम्परेचर आता इथे नॉर्मल टेम्परेचर आहे, पण मुंबईसारखं अजिबात नाही आहे. कारण की मुंबईला नाईटला तिथे जशी थंडी असायची तिथे इथे मॉर्निंगला खूप बेकार थंडी आहे. आता एक अप्रॉक्सिमेटली टेम्परेचर 7 to 8 डिग्री सेल्सिअस असेल. ते नाईटला मायनसपर्यंत जातो. तर आता बाहेर आम्ही जातो वेळी मी स्वतः 3 टी शर्ट्स घातलेले आहे. चला मित्रांनो, थँक्यू. मित्रांनो, तर आता टूर मी सुरुवात केलेली आहे. तर आजचा पॉईंट आहे आमचा ABC पॉईंट. A अरोवेली पॉईंट, B बेता व्हॅली पॉईंट आणि C चंदनवारी पॉईंट. तर पहिला आम्ही जाणार आहोत अरोवेली पॉईंटला. तर बघू अरोवेलीला आता काय काय आहे. तसंच मी तुम्हाला पुढे व्हिडिओज मी तुम्हाला शो करत राहीन पुढच्या वेळेला काय काय आहे. तर लेट सी अरोवेलीमध्ये आपण काय काय बघणार आहोत आणि कुठल्या प्रकारे आम्ही एन्जॉय करणार आहोत. कल का प्लान कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. अजुनू साजीने में अजुनू ससीने में एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी 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 हर तरफ कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके जो किससे है कल के भुला. कोई हौले हौले मेरे दिल से बोले, किसी का तो बोले चल जाने दे कोई जादू. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. ओ हाँ, ना मैं समझा ना मैं जाना जो भी तुमने मुझसे कहा है सेन्योरिटा, मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेन्योरिटा. नो देवी अल्लाह मिरादा के दाते सरदारानी, मुझको बाहों में तुम घेरो समझी ना सेन्योरिटा. दिल
की खता भी है क्या, मुझको गिला भी है क्या, अरे इस दिल लगी के सिवा दिल ने किया भी है क्या। आशिक है ये जो नहीं, अब मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं, अब मैं क्या करूं। आशिक है ये जो नहीं, अब मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं, अब मैं क्या करूं। ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना। मैंने उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल। मैंने दिल से उसे निकाला, जो ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल। ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल पता पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का है। अता पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का, कि खुद गर्द सी बात लिए बेसासरी हम तुम जिए है गुलाबी गुलाबी सा। फ्रेंड्स, तर आता आम्ही फायनली आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनवर आम्ही आता पोचलो आहोत. तर आमचं फर्स्ट डेस्टिनेशन जे आहे अरुवेली पॉईंट. तर बस आम्ही आता गाडी पार्क करून तर आम्ही आता इथे साईट सीनसाठी आलेलो आहोत. तर इथे ऊन असून ही आम्हाला इकडे खूप थंडगार हवा लागते आणि ऊन आहे असं वाटतच नाही आहे. इकडे जे टेम्परेचर जे आता ह्या टायमाला जे आहे इट इज अराउंड 7 to 8 डिग्री. दुपारची वेळ आहे, अराउंड 12 वाजलेले आहेत. तर हे त्या टायमिंगचं टेम्परेचर आहे. समोर जे तुम्ही बघताय ते व्हाईट जे बर्फ आहे डोंगरावर, खूप मजा येईल मित्रांनो. जर काश्मीरचा जर टूर करत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या जागे या. आणि आम्ही ज्या टूर पॅकेजने आलो आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये नक्कीच मी तुम्हाला देईन. तर मित्रांनो, बस आम्ही ही टूर इकडे फर्स्ट पॉईंट आम्ही एंडअप करून आम्ही आता निघालो आहोत सेकंड टूरला. तर आमचं सेकंड जे आहे चंदनवारी, आणि चंदनवारी जे आहे हे बर्फाने भरलेली प्लेस आहे जिथे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. तर इथून कमीत कमी 1 तासाचं रनिंग डिस्टन्स आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो बर्फमध्ये एन्जॉय करायला. हे समोर जे दिसते आईस आहे. तर मी तुम्हाला ते सांगेन तुम्हाला आम्ही तिथे काय काय मजा केलेली आहे.
यू आर एन्जॉईंग द व्हिडिओ. हाय गाईज, हे बघा किती बर्फ आहे. आता हे बर्फमध्ये आम्ही खेळायला जाणार आहोत. हे नाही ते व्हाईट. आणि आम्ही जेव्हा प्लेनने आलेलो तेव्हा ही माझी मम्मा बोलली हे व्हाईट सँड आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हे बर्फ आहे व्हाईट. आता आम्ही हे पूर्ण आता आम्ही आता इथे खेळणार, मस्ती करणार आणि मग जेवणार आणि मग परत जरा हॉटेलमध्ये फ्रेश करणार आणि मग परत संध्याकाळी मस्ती करणार. सगळे आता गाडीत पण मस्ती चालू आहे. आम्ही मग गाडीत पण मस्तीच करतो गाईज. आम्हाला पुढे तुम्ही कंटिन्यू करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज. संपला आता भूक लागली. तर मित्रांनो, आम्ही आता सेकंड पॉईंटवर आम्ही पोहोचलेलो आहोत. चंदनवारी समोर जे तुम्हाला ती दिसते ते फुल बर्फाने भरलेलं डोंगर आहे. तर बस काही मिनटामध्ये आम्ही ह्या बर्फामध्ये आम्ही जाणार आहोत. खूप एन्जॉय करणार आहोत, खूप मस्ती करणार आहोत. लेट्स सी किती मजा येते आणि किती एन्जॉय करू शकणार आम्ही. हाय गाईज, आता आम्ही चाललो आहोत घोड्यावर बसायला रिव्हर क्राफ्टिंगमध्ये. आम्ही आता पाण्यातून जाणार आहोत. पाण्यामध्ये घोडा चालणार आहे म्हणून आता आम्ही चाललो आहोत. आम्ही आता आलो आहोत आमच्या थर्ड स्पॉटला. तुम्हाला बघायचं चांगलं आहे हे, तुम्ही बघू शकता. हे बघा, फुल 80 मीटर आहे, कव्हर होईल. प्लीज गाईज आमचं चॅनल खूप डाऊन चालू आहे. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आमचे सबस्क्रायबर्स होते 328, आता झाले 91. प्लीज गाईज, प्लीज यू कॅन सपोर्ट अस. थँक्यू गाईज. हे बघा किती चांगली रिव्हर आहे. आता आम्ही चाललो आहोत रिव्हर क्राफ्टिंगला. तुम्हाला मी बोललेलो तर मी चाललेच आहो. तुम्ही आता हे इथं पुढे बघत राहा. किती चांगलं आहे बघा. फुल 80 मीटर दिली, 100. चला तुम्ही पुढे चला गाईज. मला दाखवतो. Come guys. तर मित्रांनो, आम्ही आता बेताब व्हॅलीमध्ये आहेत. तर बेताब व्हॅलीच्या इथे बजरंगी भाईजान म्हणजे सनी देओलचा मूवी बेताब ह्या मूवीची शूटिंग इथे झालेली आहे. त्यामुळे ह्या जागेचं नाव बेताब व्हॅली असं ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही 3 साईट आम्ही आज कवर केलेलो आहेत. तर होप हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा. सो बाय फॉर टुडे अँड सी यू टुमॉरो विथ न्यू साईट सीन. बाय बाय.